भोपळा देणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे धिक्कार असो, धिक्कार असो. अरे या केंद्र सरकारचं करायचं काय? अरे महाराष्ट्राला भोपळा देणाऱ्या सरकारचं करायचं काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आज माननीय शरदचंद्रजी पवार आमच्या पार्टीतर्फे आम्ही अर्थसंकल्पाचा निषेध करण्यासाठी इथं आंदोलन करत आहोत. माझे सर्व कार्यकर्ते इथं जोमाने हजर आहेत आणि एक आहे की सरकारने बिहारचा आणि आंध्र प्रदेशशिवाय दुसरं काय अर्थ केलं नाही. ह्या सरकारला हे कळवलं की महाराष्ट्राने समजा तुम्हाला कमी खात्यात दिल्या असतील असं म्हणून तुम्ही त्याच्याकडे द्वेषाची भावना बघता, तर महाराष्ट्रात तुम्ही द्वेष करताय हे एकत्रित दिसून आलं. रेल्वेच्या एवढा प्रोजेक्ट चालू सध्या, त्या रेल्वेला एकही ठिकाणी तुम्ही पैसे दिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही काही पैसे दिले नाहीत आणि वरून म्हणता पीक विमा दिला, हे दिलं ते दिलं. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. आणि दुसरं असं आहे की 3 लाख रुपये जे कमवतात त्यांच्यावर तुम्ही 5% टॅक्स लावत आहे. हे म्हणजे उद्या ते लोक फाशी घेऊन माझी पाळी येणार, त्या लोकांना येणार आहे. ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आमच्या पार्टीतर्फे. राष्ट्रवादी बजेट झाल्यानंतर नकारात्मक प्रचार करण्यामध्ये आतापासून सुरुवात केली आहे असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे. बरोबर आहे, आम्ही जे करतो ते बरोबर आहे. आम्ही त्या विरोध नकारात्मक करण्यापेक्षा जे तुम्ही देता ते आमच्या महाराष्ट्राला काय तुम्ही आम्हाला काय दिले नाही पैसे, काय करणार न द्यायचं? तुमच्या मनात द्वेष आहे ना निश्चित. आमचे खासदार एवढे आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतं, तुम्हाला दुसरं काही नाही. तुमच्या मनात प्रत्येक भावना ही असते, त्याला काय जबाबदार कोण आहे? सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये महेश कोटे दिसत नाही आहेत. ते आता येतील, ते बाहेरगावी गेलेत.